खरात प्रकरणामध्ये नवीन अपडेट समोर आलेली आहे। 40 ते 45 राजकीय नेते हे खरातच्या नियमित संपर्कात होते अशी माहिती समोर आली आहे। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांची नावे आहेत। खरातनं राजकीय नेत्यांची नावे ही कोडवर्ड मध्ये सेव्ह केलेली होती। कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंडू खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती आहे। निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असल्याची माहिती आहे। एसआयटीला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीम कडून क्लोन डेटा अहवाल मिळाला होता। अशोक खरात प्रकरणी एसआयटी कडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे। आपली ग्रामीण पद्धतच आहे ना, तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक आणि टाकणारच तुम्हाला विचारून, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते। इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, तर आताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण किरण यांच्याशी बोलूया। किरण, एकतर तपास हळूहळू पुढे सरकतोय, तसतसे नवे खुलासे होत आहेत, हा एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा असा की लाखोंचं करोडोंचं प्रतिनिधित्व करणारे राजकीय नेते हे या 10वी पास बाबाच्या त्याच्यावर इतके विसंबून होते की अगदी फॉर्म कधी भरायचा हे सुद्धा त्याला विचारत होते। किरण, विक्रांत, अगदी खरं आहे। एकूणच या सगळ्या काळामध्ये एसआयटीच्या माध्यमातून जो खरातचा तपास केला जातोय त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे या सगळ्या दरम्यान जे 2 मोबाईल एसआयटीकडनं फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आलेले होते त्याचा क्लोन डेटा जो 2 दिवसांपूर्वी प्राप्त झालेला आहे त्याचा तपास आणि त्याची छाननी करत असताना ही बाब एसआयटीच्या चौकशीत समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि त्या सगळ्या अनुषंगानं कोडवर्डमध्ये अनेक नेत्यांची त्यांना नाव सेव्ह केलेली होती। इतकंच काय तर प्रत्येक राजकीय घडामोडीसाठी विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये फॉर्म कधी भरायचा, किती तारखेला भरायचा, किती वाजता भरायचा याबाबतची देखील एक प्रकारे सल्ला हा खरातकडनं राजकीय नेते घेत होते। आणि यामध्ये 40 ते 45 जे राजकीय नेते आहेत ते नियमित संपर्कात होते अशा स्वरूपाची माहिती देखील समोर येते। त्यामुळे एकूणच या सगळ्या काळामध्ये अशोक खरातकडे नेत्यांचा कसा राबता होता किंवा काय होतं या सगळ्या चर्चा सुरू होत्या। मात्र त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एसआयटीच्या चौकशीतच ही बाब समोर आलेली आहे। दुसऱ्या बाजूला मुलीच्या लग्नामध्ये देखील त्यानं जी निमंत्रण पत्रिका छापलेली होती त्याच्यामध्ये देखील सत्ताधारी असू द्यात किंवा विरोधी पक्षातील असू द्या अनेकांची नावं त्याच्यामध्ये होती। त्यामुळे खरातचे आणि राजकीय नेत्यांचा कसा प्रकारे संबंध होता हे देखील या निमित्तानं समोर होतंय। इतकंच काय तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोडवर्डच्या माध्यमातून नावं सेव्ह का केली गेली होती याची देखील आता चौकशी एसआयटीच्या माध्यमातून केली जाते। त्यामुळे येत्या काळामध्ये ही सगळी चौकशी छाननी केली जात असताना आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरातचा पाय एकीकडे खोलात जात असताना दुसऱ्या बाजूला आता राजकीय मंडळी देखील या खरातच्या कारनाम्यांसोबतच गोत्यात येण्याची शक्यता आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या सगळ्या प्रकरणातले सगळे अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून समजून घेतो। राजकीय नेते हे राजकीय निर्णय घेण्यापूर्वी सुद्धा या खरातचा सल्ला घेत होते अशा प्रकारची माहिती आहे। तर या खरातला विचारून अगदी निवडणुकीचा फॉर्म कधी भरायचा, तारीख काय असली पाहिजे, वेळ काय असली पाहिजे याचाही निर्णय अनेक राजकीय नेते खरातच्या सल्ल्याने घेत होते। 40 ते 45 राजकीय नेते खरातच्या नियमित संपर्कात असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्याच्या मोबाईलमधून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते।